हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आणि आपला पुढचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे डबल फर्टिलायझेशन. हे 2 पॉईंट आपण आज कंप्लीट करणार आहे बाळांनो. ठीक आहे. आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की भरपूर सारे अँथर्स काय होतात, स्टिग्मावर येऊन पडतात. स्टिग्मा हा कुणाचा पार्ट आहे? फिमेल फ्लावरचा पार्ट आहे बाळांनो. आता ह्या स्टिग्मावर भरपूर काय होणार, पोलन ग्रेन्स वेगवेगळ्या नमुन्याचे, म्हणजे असं नाही की आपण जे बाय विंड होतं किंवा बाय वॉटर होतं किंवा कुठल्याही बर्ड्स थ्रू, कुठल्याही इन्सेक्ट थ्रू आपण असं म्हणणार नाही की मँगोचं पोलन ग्रेन जाऊन मँगोच्याच स्टिग्मावर जाऊन पडेल, म्हणजे आंब्याचंच पोलन ग्रेन जाऊन आंब्याच्या स्टिग्मावर पडेल काय सांगता येत नाही ना बाळांनो. हे काय असतं, चान्स इव्हेंट असतो. कुठल्याही जातीचं पोलन ग्रेन कुणाच्याही वेगळ्या जातीच्या फुलावर किंवा वेगळ्या जातीच्या स्टिग्मावर जाऊन पडू शकतं, पण त्यांचं इंटरॅक्शन होणं महत्त्वाचं आहे. जर सेम पोलन आणि सेम पिस्टिल असेल, म्हणजे एकाच जातीचे पोलन ग्रेन आणि एकाच जातीचे पिस्टिल म्हणजे आपण म्हणू शकतो स्टिग्मा. ठीक आहे, फिमेल पार्टलाच आपण पिस्टिल म्हणतो. ह्यांचं जर समजा एकच काय असेल, जीनस असेल, एकच स्पीशीज असेल, तर त्यांचं काय होणार, इंटरॅक्शन होणार. आणि तेच आपण आज शिकणार आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कधी होणार बाळांनो? जेव्हा बोथ काय, पोलन ग्रेन आणि स्टिग्मा, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, त्यालाच आपण पिस्टिल म्हणू शकतो, आर ऑफ सेम स्पीशीज. याला आपण मराठीत जात म्हणतो. ठीक आहे. आता हे स्टार्ट कधी होणार, पोलन पिस्टिल स्टार्ट कधी होणार? बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन कुणाचं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. म्हणजे स्टार्ट कधी झालं? पॉलिनेशनला. जेव्हा कधी काय होणार, पोलन ग्रेन पडणार कशावर? स्टिग्मावर. ह्याला काय होतं, आपण ट्रान्सफर म्हणतो ना, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, आपण त्याला पॉलिनेशन म्हणतो. ते तेव्हा जेव्हा अँथर पडेल स्टिग्मावर, त्यांचं इंटरॅक्शन स्टार्ट होणार आणि संपणार कधी? फर्टिलायझेशन झाल्यावर. तुम्हाला जरा क्वेश्चन विचारला तर बिगिन्स पॉलिनेशन लिहायचं आणि एंड्स विथ फर्टिलायझेशन. पुढचं ते फ्रूट वगैरे हे घ्यायचं नाही. मी खूप मुलांनी चूक करताना बघितलं, फर्टिलायझेशन झालं की यांचं इंटरॅक्शन संपलं, मग ते फ्रूट म्हणा किंवा ते सीड म्हणा हे यात येत नाही. आता पॉलिनेशन हा एक पॉईंट मी तुम्हाला आता सांगत होतो. पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन. आता पॉलिनेशन झाले, ट्रान्सफर केलं आहे, पण तो जो पोलन गेला आहे तो सेम स्पीशीजचा आहे की नाही, त्याच जातीचा आहे की नाही, हे पॉलिनेशन सांगत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला MCQला वगैरे विचारलं, CET जर तुम्ही देणार असाल तरी विचारतात, पॉलिनेशन झालं म्हणजे काम झालं असं नव्हे. ठीक आहे. एक्झामचा फॉर्म भरला म्हणजे एक्झामतून पास होणारच असं नव्हे. जर अभ्यास केला, जर एक्झामला नीट लक्ष देऊन पेपर सॉल्व केला तर तुम्ही पास होणार. भले ते CET असू दे, भले ते नीट असू दे, भले ती बोर्डाची परीक्षा असू देत. तसंच पॉलिनेशन झालं म्हणजे काम झालं असं नव्हे. पॉलिनेशन म्हणजे फक्त एक्झामचा फॉर्म भरला आहे तुम्ही. ठीक आहे. जेव्हा फर्टिलायझेशन होणार म्हणजे आपण म्हणणार की रिझल्ट लागला आणि तुम्ही पास झालात. आता ही ॲबिलिटी कुणाकडे आहे? आपलं कोण, परकं कोण हे ओळखायची ॲबिलिटी कुणाकडे आहे? स्टिग्माकडं. ठीक आहे. स्टिग्माकडं ती काय ॲबिलिटी आहे ओळखायची की रिकॉग्नाइज अँड एक्सेप्ट द कंपॅटिबल म्हणजे सेम स्पीशीजचा. तर काही वेगळा अर्थ नाही आहे. सेम स्पीशीज म्हणजे त्याच जातीचा पोलन ग्रेन काय करणार, ते पिस्टिल एक्सेप्ट करणार ऑफ द सेम स्पीशीज आहे का. ही लाईन तशीच लक्षात ठेवायची. पिस्टिल हॅज ॲबिलिटी हे विचारलं जाऊ शकते. हू अमॉंग्स्ट हॅज द ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज अँड एक्सेप्ट द कंपॅटेबल पोलन ग्रेन. कुणाकडे आहे? पिस्टिलकडं. बाकी कुठल्याही ऑर्गनकडं नाही. प्रत्येक तुमच्या पुस्तकातल्या प्रत्येक लाईनवर प्रश्न निघू शकतो. जर तुम्ही CET देणार असाल तर प्रत्येक लाईन वाचावी लागणार आहे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. फिजिओलॉजिकल मेकॅनिझम. आता खूप सारे मेकॅनिझम्स असतात टू ऑपरेट अँड इन्शुअरली इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन जर्मिनेट. आता हे इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय? सेम स्पीशीज. मी तुम्हाला एकच वर्ड परत फिरून यायला तुम्हाला तेच सांगायला लागले. इंट्रा, तुम्हाला आता 2 वर्ड माहिती असतील, एक आहे इंट्रा, एक आहे इंटर. तुम्ही ऐकलं असणार इंटरकास्ट, हे वर्ड मी भरपूर. इंटरकास्ट, इंटरनॅशनल म्हणजे 2 देशांमधलं. भारत अमेरिका, भारत फ्रान्स, भारत चायना हे झाले काय झाले? इंटरनॅशनल झाले. आता महाराष्ट्र कर्नाटका, महाराष्ट्र गुजरात, महाराष्ट्र तमिळनाडू हे झाले काय झाले? इंट्रानॅशनल म्हणजे आपल्यातलं.
ठीक आहे. आपल्यातनं म्हणजे काय इंट्रा, स्पेसिफिक म्हणजे काय स्पीशीज. आपल्या जातीतला पोलन ग्रेन जर्मिनेट होणार. ठीक आहे. कोण ओळखणार? पिस्टिल, ती बाई ओळखणार. ठीक आहे. कंपॅटिबल पोलन ग्रेन, आता जेव्हा कंपॅटिबल त्याच जातीचा पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर पडला, आता तो पहिलं काय करणार? ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द स्टिग्मा. आपण असं काहीतरी काढलं होतं, खाली हा स्टिग्मा काढला होता, इथं ओव्ह्यूल काढलं होतं, इथं आपण काय काढला होता? स्टिग्मा. आता ह्या स्टिग्मावर काय असतं? वॉटरी कंटेंट असतं. हे कोण कन्झ्युम करणार? वॉटरी कंटेंट, तुमचा पोलन ग्रेन. ठीक आहे. जे मी इथं वर काढलं होतं वॉटरी कंटेंट असते ते कोण ॲब्झॉर्ब करणार? पोलन ग्रेन ॲब्झॉर्ब करणार. आता त्याच्यामुळे पोलन ग्रेन काय करणार? जर्मिनेट करणार. जर्मिनेट म्हणजे तुम्ही बघितलं असाल पोलन ग्रेनच्या खाली अशी ट्यूब यायला चालू होते, त्याला आपण म्हणतो पोलन ट्यूब. ठीक आहे. पोलन ग्रेन काय होणार? जर्मिनेट होणार. कधीही जो त्याचं कंपॅटिबल असेल तर. ठीक आहे. कंपॅटिबल असेल तरच तो पोलन ग्रेन काय करणार? ते वॉटर जे स्टिग्मावरचं आहे ते ॲब्झॉर्ब करणार. जर तो आपल्याच जातीचा असेल तर ती बाई त्या पोलन ग्रेनला काय देणार? पाणी देणार. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल बघा, जर आपल्या ओळखीचा कोणतरी माणूस आला तरच आपण त्याला पाणी देतोय, त्याला घराच्या आत घेतोय. अनोळखी माणसाला आपण घराच्या आत घेत नाही, त्याला पाणी देत नाही, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही तुमच्या घरातलं तुम्ही मम्मीला आजीला वगैरे बघितलं असणार आहे, कुणालाही ते घराच्या आत येऊ देत नाहीत. ते फक्त जर त्यांच्या ओळखीचा माणूस असेल किंवा बाई पण असेल. आपण पुरुष इथं फक्त पोलन आहे म्हणून काय म्हणायला लागले? माणूस म्हणायला लागले. ठीक आहे. ओळखीचा जर माणूस असेल जर त्याला काय करणार? आत घेणार, त्याला पाणी देणार. तसंच हे पिस्टिलसुद्धा आहे. पिस्टिल म्हणा किंवा स्टिग्मा म्हणा, स्टिग्माला जेव्हा ओळख पडते, जेव्हा कळते की बाबा हा पोलन ग्रेन जो आहे हा आपल्याच जातीचा आहे, मग ती काय करणार? त्याला पाणी देणार आणि त्याला आत घेणार. ठीक आहे. तेच पोलन ग्रेन जर्मिनेट अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. तुम्हाला सांगितलं तसं. ग्रोथ आता ही काय होणार? डायरेक्ट होणार. आपण त्याला रस्ता दाखवतोय की बाबा असं असं आमचं घर आहे वगैरे वगैरे सांगतोय ना, जर नवीन कोणतं आला असेल तर. ग्रोथ इज डायरेक्टेड बाय केमिकल्स फ्रॉम ओव्ह्यूल. तर खाली जे आपण ओव्ह्यूल काढलं आहे, इथून काय यायला लागले? तुमचं पोलन ट्यूब यायला लागल्यात. इथं ओव्ह्यूलपाशी यायला आपण ते ओव्ह्यूल काय करते? त्याला डायरेक्ट करते की बाबा हा रस्ता आहे, असा ये. आपण जेव्हा गुगल मॅप वगैरे दाखवतोय बघा, तुमचं घर एकीकडे असतंय, तुमच्या घरात जेव्हा ओळखीचे पाहुणे कोणतरी पहिल्यांदा येत असतात, तुम्ही त्यांना गुगल मॅप पाठवताय ना, असा ह्या रस्त्यानं येत. तसंच हे ओव्ह्यूल काय करतंय? केमिकल्सच्या ह्यानं त्याला मॅप पाठवतंय. कुणाला? तुमच्या मेल गॅमेटला. ठीक आहे. मेल गॅमेटला ओव्ह्यूल काय करणार? बाय मीन्स ऑफ केमिकल्स, म्हणजे केमिकलचा मॅप पाठवणार कुणाला? तुमच्या मेल गॅमेटला की बाबा इथे ये म्हणून. ठीक आहे. पोलन ट्यूब काय करणार? पुश करणार ओव्ह्यूलला आणि कुठं पोचणार? एम्ब्रिओ सायकला. कळते बाळांनो? काय कन्फ्यूज होतं आहे? परत एकदा सांगते. कंपॅटेबल पोलन ग्रेन, त्याच जातीचा पोलन ग्रेन जर पडला तर स्टिग्मा काय करणार? त्याला पाणी देणार, त्याला आत रस्ता देणार, म्हणजे आत घरात बोलवणार. ठीक आहे. आणि ते काय करणार? प्रोड्यूस पोलन ट्यूब. आता ग्रोथला रस्ता, त्या ग्रोथला कळायला पाहिजे ना ओव्ह्यूल कुठं आहे. ते पोलन ट्यूबला कुठं माहिती आहे? त्याला डोळे नाही आहेत, काय नाही आहेत. त्याला सांगणार कोण? ओव्ह्यूल सांगणार की बाबा इकडे ये, इकडं काय आपला एग आहे, इथं फर्टिलायझेशन होणार आहे. तसंच तुम्ही जर समजा तुमच्या घरी कोणतं नवीन म्हणजे तुमच्या ओळखीचाच पण पहिल्यांदाच येणार असेल माणूस, तर आपण त्याला काय पाठवतो? गुगल मॅप पाठवतो. इथं ओव्ह्यूल काय करायला लागला? केमिकल्स पाठवायला की बाबा ह्या दिशेने ये. मग पोलन ट्यूब काय करणार? त्या ट्यूबला पुश करणार कुठं? ओव्ह्यूलमध्ये. ठीक आहे. आपण ओव्ह्यूल काढलं होतं, ओव्हरी काढलं होतं, आठवतं आहे? माझं आठवत नसेल तर मागचं लेक्चर बघून या. ठीक आहे. पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं आपण डायग्राम दाखवली आहे बघा. ही तुमची पोलन ट्यूब आली, इथं तुमची एग सेल आहे, इथं तुमची एग सेल आहे, इथं तुमचे काय आहे? ते सिनर्जिड आहे. ही झाली तुमची एग सेल, हे झालं तुमचे सिनर्जिड. आता हे पोलन ट्यूब इथं आली की सिनर्जिड काय करतात? ह्याला हे नरिशमेंट देतात. आता एवढ्या लांब आला आहे माणूस, त्याला तुम्ही काहीतरी आता उन्हातानाचं जेव्हा येतात तेव्हा आपल्या गावाकडे वगैरे सवय असते बघा, गोड पाणी देतात, साखर पाणी देतात, किंवा काय म्हणतो आपण ते लिंबू सरबत वगैरे देतात, की बाबा थकून आल्या उन्हातानाचं त्याला पाणी देऊयात. तसं हे सिनर्जिड काय करते? सिनर्जिड त्या पोलन ट्यूबला बाळ थकून आला आहे ह्याला आपण काय करूया? थोडंसं शुगरी वॉटर देऊया. तुम्ही त्याला शुगरी वॉटर देत आहे, पण ते देता त्याचं काय होते? रप्चर होतं आहे. ते पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड अँड रप्चर इट. म्हणजे हा काय होणार? आता पोलन ट्यूब हा सिनर्जिड ज्यानं पाणी दिलं तो काय होणार? आता त्यानं स्वतःच पाणी दिलं ना, त्यामुळे ते काय होणार? निघून जाणार. जर तुम्हाला इन विट्रो करायचं असेल, इन विट्रो म्हणजे तुम्हाला ह्या प्लांटच्या बाहेर सगळं काय कुठं व्हायला लागलं आहे? फुलामध्ये व्हायला लागलं. तुम्हाला जर फुलाच्या बाहेर करायचं असेल, एक्सपेरिमेंट करून बघायचं असेल, तुम्हाला काय वापरायचं आहे? सुक्रोज.
जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सुक्रोज म्हणजे काय, शुगर म्हणजे काय आपली साखर. तर कुणाला एवढं दमून भागून आला असेल, तुम्ही काय परत काय देताय त्याला, साखर पाणी देताय. लिंबू सरबत, लिंबू सरबत सुद्धा पाणी साखर असते, देताय ना, गूळ देताय. तर तुम्ही सुक्रोज घालणार कशात, फॉर इंड्यूस पोलन जर्मिनेशन. परत जर तुम्हाला भर हाय स्पीडला जर करायचं असेल तर हेल्प कोण करणार, बोरिक ॲसिड. ठीक आहे, हे 2 नावं लक्षात ठेवा, तुम्हाला येऊ शकते CETला किंवा बोर्ड्सला सुद्धा. आता ही जी एंट्री आहे, पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ती 3 प्रकारे, एक पोरोगॅमी, एक चलायझोगॅमी आणि एक मिझोगॅमी. ठीक आहे, जर पोरोगॅमी ह्या ओव्ह्यूलमधून होत असेल तर आपल्याला माहिती आहे पोलन ट्यूब हा ओव्ह्यूल दिसतोय तुम्हाला इथं, मायक्रोफाईलनं जर होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, पोरोगॅमी म्हणणार. मायक्रोफाईल P आहे इथं, मायक्रोफाईलमध्ये P आहे, पोरोगॅमीमध्ये P आहे, असं लक्षात ठेवायचं. मायक्रोफाईल थ्रू होत असेल फाईल, पोरोगॅमी. इथनं चलायझामधनं जर होत असेल, हा चलायझा लेंड आहे का, चलायझा लेंडमधून जर होत असेल तर चलायझोगॅमी, काय अवघड याच्यात. आणि समजा इंटुगमेंट्समधनं होत असेल तर काय म्हणणार आपण, मिझोगॅमी. हे लक्षात ठेवानं येऊ शकतं आहे. परत एकदा सांगते, जर मायक्रोफाईलमधनं होत असेल तर पोरोगॅमी, चलायझामधनं होत असेल तर चलायझोगॅमी आणि इंटुगमेंट्समधनं जर होत असेल तर मिझोगॅमी. इतकंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेला आपण याच्यावर आपण आता समजा जे काय नॅचरल आहे, नॅचरल ज्या काही गोष्टी आहेत त्याला कसं असते, वेळ काळ असतो. जसं जे ह्याला आंब्याला मोहर येते ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच येते नॅचरली. ठीक आहे, ते तुम्हाला कधी आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला आंब्याला मोहर आलेली दिसणार नाही, ती तुम्हाला डिसेंबरमध्ये मोहर आलेली दिसणार नाही. ती कधी येते, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्येच येते. तेव्हा काय होतं आहे, तिथं पॉलिनेशन होते त्या आंब्याच्या झाडाला आणि तेव्हा काय होणार, आंबे लागायला सुरुवात होणार. पण तुम्हाला जर आत्ता कसं आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला 12 महिने फळं मिळतात का, कारण आवक वाढली आहे, लोकांना ते हवं असतं. त्यामुळे आपण काय करतो आहे, आपण आर्टिफिशियली हायब्रिडायझेशन करतो आहे. म्हणजे आपण काय करणार, फर्टिलायझेशन करणार, पण कसं, आर्टिफिशियल, नॅचरल होणार नाही. ओन्ली डिझायर्ड पोलन ग्रेन्स, आपल्याला जे पोलन ग्रेन चांगले वाटतात, ज्यांच्यात क्वालिटी चांगली आहे, त्यांना आपण हँड पॉलिन, म्हणजे आपण वरून शिंपडतो आहे कशावर, स्टिग्मावर. हँड पॉलिनेटेड ऑन स्टिग्मावर आपण काय करणार, हाताने पोलन ग्रेन्स टाकणार, यूज फॉर पोलिनेशन. इट इज डन बाय इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग. त्याला आपण काय करणार, त्यातनं ऑलरेडी त्याचा मेल जो त्याचा काय फॉर्म असतो तो काढणार आणि बॅग करून ठेवणार, म्हणजे दुसरा कुठलाही पोलन ग्रेन येऊन त्याला त्रास देणार नाही. आता कधी क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला सांगितलं तेच, जर आपल्याला वेळ काळ कमी आहे, जास्त आवक हवी असेल तर आपण काय करतो, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करतो. आता आलं तुमचं डबल फर्टिलायझेशन. मेन पॉईंट आपला हा भरपूर इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्या टॉपिकमधला. एक डबल फर्टिलायझेशन आणि एक सीड आणि एम्ब्रिओ फॉर्मेशन. हे क्वेश्चन्स भरपूर विचारले जातात. डिस्कवर्ड कोणी केले, नेव्हासिननी, इन लिलॅशियस प्लांट लाईक इलियम आणि फ्रिटेलिया. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डिस्कवर्ड बाय नेव्हासिन, लिलॅशियस, प्लांट लाईक लिलियम आणि फ्रिटॅलिरिया. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. हे फक्त तुम्ही पाठ करू शकता, याचं स्पेलिंग पाठ करायची गरज नाही. तुम्हाला बोर्डाला येईलच असं नाही, पण येऊ शकतं. आता मी तुम्हाला असं ह्याच्यात काय म्हणतो आपण ते पूर्ण असं ॲरो कडून काढलं, तुम्हाला हे कळायला सोपं जाईल. पोलन ग्रेन काय झालं आहे, रिच द स्टिग्मावर येऊन पोलन ग्रेन पडला आहे आणि जर्मिनेट अँड फॉर्म्स द पोलन ट्यूब. आता आपण म्हणतो की त्याच जातीचा किंवा त्याच स्पीशीचा, इंट्रा स्पीशीचा पोलन ग्रेन कुठे येऊन पडला आहे, स्टिग्मावर येऊन पडला आहे आणि जर्मिनेट टू फॉर्म पोलन ट्यूब, त्यानं पोलन ट्यूब तयारसुद्धा केली आहे. आता इट पेनिट्रेट्स द स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, म्हणजे त्यानं काय केलं आहे, स्टिग्माला पण पेनिट्रेट केलं, स्टाईलला पण पेनिट्रेट केलं आणि ओव्हरीमधून आत गेला आहे. इथं दिलं आहे बघा. आपण असं धरूयात की ह्यानं काय केलं आहे, असं आपण काढूयात, स्टिग्मा म्हणूयात, स्टाईल म्हणूयात, त्याला पेनिट्रेट करून ओव्हरीला पण त्यानं पेनिट्रेट केलं आहे, म्हणजे त्याच्या आत तो गेलेला आहे. ठीक आहे, एंटर थ्रू ओव्ह्यूल. आपण पोरोगॅमी, कारण हाच काय असतो, वाईडली असतो, म्हणजे जास्त काळ आपल्याला कोण दिसतो, हा पोरोगॅमीच दिसतो, म्हणजे तो पोरोगॅमीच लिहिलं आहे मी. ठीक आहे, आता ग्रोथ ऑफ ट्यूब इज गायडेड बाय केमिकल सिक्रेटेड बाय सिनर्जिड. तुम्हाला सांगितलं तसंच. सिनर्जिड काय आहे, आपला ओळखीच्या माणसांना आपल्याला आधी काय गुगल मॅप टाकायला लागतो आहे, तेव्हा मग ते काय करतात, त्या रस्त्याने आपल्या घरी येतात. सिनर्जिड काय करणार, गुगल मॅप टाकणार, कुणासाठी, या ट्यूबसाठी.
कशाने? केमिकल्सनी. आता पोलन ट्यूब कॅरिंग द मेल गॅमेट पेनिट्रेट्स वन ऑफ द सिनर्जिड. सिनर्जिडकडे जाऊन ते काय करणार? वॉटरी कंटेंट. परत वॉटरी कंटेंट आलं का इथं आपण काय म्हणू शकतो? शुगरी वॉटरी कंटेंट कोण करणार? पोलन ट्यूब घेणार. कारण आता एवढा लांबनं तो प्रवास करून आला आहे, तुमच्या घरी आला आहे, त्याला काय करायला लागणार आहे? तुम्हाला पाणी वगैरे द्यायला लागणार, साखर पाणी द्यायला लागणार. ठीक आहे. ते वॉटरी कंटेंट ऑफ सिनर्जिड इज अब्झॉर्ब बाय पोलन ट्यूब दॅट रप्चर. ठीक आहे. ह्या पोलन ट्यूबनं काय केलं? पोलन ट्यूब समजा इथून आली, हे सिनर्जिड त्याला काय करणार? वॉटरी कंटेंट देणार. वॉटरी कंटेंट दिलं की सिनर्जिड काय होणार? रप्चर होणार आणि हितनं काय होणार? हे रिलीज होणार, मेल गॅमेट्स रिलीज होणार. ठीक आहे. इट रिलीजेस द 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट. हे एक सांगायचं राहिलं, प्रत्येक वेळेला नॉन मोटाईल हा शब्द लिहायचाच. कारण मेल गॅमेट आपण कुठं धरतो आहे? आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये पण धरतो आहे, आपण प्लांट रिप्रोडक्शनमध्ये पण धरतो आहे. पण मेल गॅमेट हा ह्युमन रिप्रोडक्शन म्हणा की ॲनिमल रिप्रोडक्शनमध्ये काय असतो? मोटाईल असतो बाळांनो. ठीक आहे. फक्त प्लांट्समध्ये जो मेल गॅमेट आहे तो नॉन मोटाईल आहे. त्यामुळे नॉन मोटाईल हा शब्द लिहायला विसरायचं नाही. जर तुम्ही नॉन मोटाईल हा शब्द लिहिला नाही तर तुमचे मार्क कट होणार. ठीक आहे. कारण ते ह्याला एक्झामिनर काय डाऊट काढतात की हे मेल गॅमेट नेमका कुठला आहे? ह्युमन रिप्रोडक्शनचा आहे की प्लांट रिप्रोडक्शनचा आहे? कुठला उत्तरलेलं या स्टुडंटनी माहीत नाही आहे मला. त्यामुळे ते नॉन मोटाईल प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही प्लांटबद्दल लिहिता तेव्हा नॉन मोटाईल हा शब्द येणं कंपल्सरी आहे. जर नाही लिहिलात तर मार्क कट होतात. मी मार्क कट झालेले बघितलेत मुलांचे. हातचे मार्क घालवायचे नाहीत. पूर्ण त्याची तीच डेफिनेशन आहे. स्फिनोगॅमी ही तुम्हाला 1 मार्कला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. स्फिनोगॅमी 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू हॉलो पोलन ट्यूब. सांगितलं तसं ह्या मेल गॅमेट्सला आपण काय म्हणू शकतो? मेल गॅमेट्सना चालता येत नाही, ते नॉन मोटाईल, त्यांना घेऊन जावं लागेल. जसं गाडी तुम्ही चालत जाते, तुम्हाला गाडी घेऊन जाते ना पुढं, तसंच ह्या मेल गॅमेटना गाडी त्यांची कोण आहे? पोलन ट्यूब आहे. त्या गाडीवरनं हे काय व्हायला लागलं? मेल गॅमेट्स यायला लागलेत. मग आपण त्याला काय म्हणतो? स्फिनोगॅमी. सिफोनोगॅमी स्पिनोगॅमी म्हटलं, सिफोनोगॅमी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता आलं तुमचं सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन. आता झालं एग्ज रिलीज झाले, इथं जरा सांगितलं तसं तुमचे 2 नॉन मोटाईल्स रिलीज झाले. आता ह्यातला 1 नॉन मोटाईल, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट टू एम्ब्रियो. हे असंच लिहायचं. हे असंच लिहायचं. तुम्ही हे लिहा, हे स्क्रीनशॉट काढा, काही करा, काय काय वर्ड यायला पाहिजेत, कारण हे डेफिनेशन येतं. सिनगॅमीचं आणि ट्रिपल फ्युजनचे डेफिनेशन्स येतात परीक्षेत, येतातच. 1 मार्कला येईल, 2 मार्कला येईल, 4 मार्काचं असतं ना ते, असे 4 असतात बघा, 1 1 1 1 1, त्यात तुम्ही हे 1 एक्सपेक्ट करू शकता. मग सिनगॅमीला तुम्ही काय काय लिहिणार? फ्युजन ऑफ हॅप्लॉइड हा शब्द यायला लागणार, कारण आपल्याला माहिती आहे मेल गॅमेट N नसतो. हॅप्लॉइड मेल गॅमेट यायला पाहिजे, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यायला पाहिजे. टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. कधीही त्यांची प्लॉयडी लिहायला विसरायचं नाही. प्लॉयडी कंपल्सरी आली पाहिजे त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार तुमचं ट्रिपल फ्युजन. आपल्याला माहिती आहे की इथं दाखवलं आहे तसं. हा एग आहे, ह्याच्याबरोबर काय होणार? तुमचा मेल गॅमेट फ्यूज होऊन काय तयार करणार? झायगोट तयार करणार. आणि आता इथं आपल्याकडं काय आहे? 2 पोलार न्यूक्लिय आहेत, ह्याच्यावर एक काय होणार? मेल गॅमेट फ्यूज होऊन काय तयार करणार? तुमचा पेन तयार करणार, म्हणजे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. इथं सांगितलं असं ट्रिपल फ्युजन. हॅप्लॉइड मेल गॅमेट, परत हॅप्लॉइड वर्ड आला, विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू प्रोड्यूस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट इज पेन. तुम्हाला सांगितलं तसं. इथे मी काय सांगितलं तुम्हाला? हा जो एक सेल आहे ह्याच्यावर आणि एक काय, ह्या एक सेलवर तुमचा मेल गॅमेट रिॲक्ट करणार आणि काय फॉर्म करणार बाळांनो? ह्याच्यावर झायगोट फॉर्म करणार. आता ह्या पोलार न्यूक्लियाबरोबर तुमचा आणि एक काय होणार? मेल गॅमेट फॉर्म करून काय तयार करणार? पेन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सिनगॅमेट फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. हे विसरायचं नाही. डेव्हलप इंटू एम्ब्रिओ, पुढे जाऊन काय करणार? ते एम्ब्रिओ तयार करणार. ट्रिपल फ्युजन, हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू प्रोड्यूस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, पेन. आणि हा डेव्हलप कशात होणार बाळांनो? ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. त्यामुळं हे वर्डसुद्धा यायला पाहिजेत. हे सगळे वर्ड्स यायला पाहिजेत. काय यायला पाहिजे? हॅप्लॉइड, हॅप्लॉइड, त्यानंतर प्रोड्यूस डिप्लॉइड आणि एम्ब्रिओ. हे 3 शब्द इथं यायला पाहिजेत. इथं हॅप्लॉइड, डिप्लॉइड, प्रायमरी एंडोस्पर्म, परत त्याच्यानंतर ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. हे तुम्हाला हे 3 शब्द यायला पाहिजेत. आता सिनगॅमी इज जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आणि ट्रिपल फ्युजन इज व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. आता जनरेटिव्ह आणि व्हेजिटेटिव्हमध्ये काय फरक आहे? जनरेटिव्ह
काहीतरी जनरेट व्हायला लागलं इथं. ते आता झायगोट जो झाला आहे, एक मिनटं, जो झायगोट झाला आहे त्याच्यापासून काय होणार, न्यू लाईफ तयार होणार आहे. म्हणजे सीड तयार होणार, त्याच्यापासून न्यू लाईफ तयार होणार आहे, काहीतरी नवीन जनरेट व्हायला लागलं आहे, म्हणून आपण काय म्हणायला लागलो आहे, जनरेटिव्ह म्हणायला लागलो आहे. आता व्हेजिटेटिव्ह हे फक्त काय करणार आहेत, हेल्प करणार आहेत, न्यूट्रिशन देणार आहेत. हे काहीही जनरेट करत नाहीत. एंडोस्पर्म काहीही जनरेट करत नाही. एंडोस्पर्म हा व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशनमध्ये येतो आहे. ठीक आहे, इथं जनरेट व्हायला लागलं आहे, जो झायगोट तयार व्हायला लागला आहे हा पुढं जाऊन न्यू लाईफ त्या झाडासाठी, कारण त्याच्यात सीड आहे, बियापासून काय होणार, एक नवीन झाड तयार होणार. त्यामुळं जनरेटिव्ह एक नवीन आयुष्य, एक नवीन जीव तयार व्हायला लागलं आहे, जनरेट व्हायला लागलं आहे, म्हणून आपण काय म्हणतो आहे, जनरेटिव्ह म्हणतो आहे. हे व्हेजिटेटिव्ह हे काय करणार आहेत, फक्त मदत करणार आहेत, न्यूट्रिशन देणार आहेत. कुणाला, ह्या जनरेटिव्ह फर्टिलायझेशनला. ठीक आहे, हे काय करणार आहेत, फक्त जनरेटिव्ह फर्टिलायझेशनला मदत करणार आहेत, नवीन जीव तयार करणार नाहीत. आपल्याला काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह म्हणतो. ठीक आहे, आता इथं बोथ मेल गॅमेट पार्टिसिपेट इन, आता दोन्ही पण मेल गॅमेट पार्टिसिपेट करायला लागले आहेत. एक मेल गॅमेट काय करतो आहे, तुमच्या एग सेल बरोबर फर्टिलाइज करतो आहे, झायगोट तयार करतो आहे. ठीक आहे, दुसरा मेल गॅमेट काय करायला लागला, तुमच्या जे पोलार न्यूक्लियर त्याच्यावर फ्यूज करून काय तयार करायला लागला, बाळांनो, पेन तयार करायला लागला आहे. ठीक आहे, इथं आपण एक म्हणू शकतो, एक एग सेल आहे, सॉरी, एक आपला जो मेल गॅमेट आहे तो काय तयार करायला लागला, झायगोट तयार करायला आहे, आणि एक मेल गॅमेट काय तयार करायला आहे, बाळांनो, एंडोस्पर्म तयार करायला आहे. म्हणजे दोन्हीचे पण काय व्हायला लागल्यात, कामं व्हायला लागल्यात, म्हणून आपण याला काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. हा ते दोन्ही मेल गॅमेट वेगवेगळ्यांना काय करायला, फर्टिलाइज करायचं, आपण काय म्हणायला लागलो आहे, डबल फर्टिलायझेशन. त्याचं सिग्निफिकन्स काय, हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, डबल फर्टिलायझेशनवर तुम्ही प्रश्न घेऊनच चला, येतातच, त्याच्यात येत नाही असं नाही. सिग्निफिकन्स काय याचा, युनिक फीचर इन अँजिओस्पर्म. आता जितकं तुम्ही लहानपणापासून म्हणायला लागले, 11वीला तुम्ही शिकलाच आहेत, प्लांट किंगडममधले त्याचे जे काही ग्रुप्स आहेत, जे फायलम आहेत, की जे डिव्हिजन आहेत, आपण सगळं बघितलं आहे. त्याच्यात फक्त अँजिओस्पर्ममध्येच काय होतं, डबल फर्टिलायझर. म्हणजे जिम्नोस्पर्ममध्ये होणार नाही, टेरिडोफायटामध्ये होणार नाही, थॅलोफायटामध्ये होणार नाही, ब्रायोफायटामध्ये होणार नाही. फक्त आणि फक्त अँजिओस्पर्ममध्येच काय होतं, डबल फर्टिलायझेशन होतं. का, टू इन्श्युअर दॅट पेरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ फूड स्टोअर ओनली इफ एग इज फर्टिलाइज्ड. म्हणजे जर एग फर्टिलाइज झाला, आपण जे सिनर्जिड आणि काढलं होतं ना, सिनर्जिड हा मध्ये एक काढला होता, हा जर फर्टिलाइज झाला तरच काय होणार, फूड स्टोअर होणार. ठीक आहे, जर त्यांनी पुढच्या त्यांच्या अपत्याला जन्माला घातलं तरच त्यांनी काय करणार, इस्टेट ठेवून जाणार. ती इस्टेट ठेवणार कुणासाठी, आता आपली इस्टेट काय वेगळीच असते, पण जे काही झाड आहेत त्यांची इस्टेट काय आहे, ती फूड स्टोअर, एंडोस्पर्म. ते ठेवणार कुणासाठी, जर सीड झाली तर. सीड कधी होणार, जर एग झालं तर, सॉरी, एग फर्टिलाइज झालं तरच काय होणार, सीड तयार होणार. आणि जर सीड झाली म्हणजेच काय करणार, त्यांनी फूड स्टोअर करणार. जर एग फर्टिलाइजच नाही झाला तर सीड तयार होणार नाही, आणि सीड तयार होणार नाही तर ते फूड स्टोअर ठेवणार कुणासाठी. जर अपत्यच नसेल त्या कपलला तर त्यांनी त्यांची इस्टेट ठेवणार आहेत कुणासाठी, शेजाऱ्यांसाठी, भावकीसाठी. म्हणून तसं आपण करत असू, पण झाड करत नाही. झाड फक्त आपला पुरताच विचार करतो. म्हणून म्हटलं की फूड स्टोअर एग फर्टिलाइज झालं तरच सीड तयार होणार, आणि जर सीड तयार झाली तरच फूड स्टोअर केलं जाणार. ठीक आहे, म्हणून एंडोस्पर्म आधी डेव्हलप होतो आहे, मग एम्ब्रिओ डेव्हलप होतो आहे. आता डिप्लॉइड झायगोट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ दॅट डेव्हलप इंटू न्यू प्लांट. सांगितलं तसं तुम्हाला, म्हणून म्हटलं की ते काय आहेत, जनरेटिव्ह आहेत. का, कारण डिप्लॉइड झायगोट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ दॅट डेव्हलप इंटू न्यू प्लांट. आता ट्रिप्लॉइड पेन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म. न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्ममध्ये काय करायला लागलेत, ते स्वतःला डेव्हलप करायला लागलेत. आता रिस्टोर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. आपल्याला काय करायचं आहे, आता फ्युजन झाल्यावर त्यांचं डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करून ठेवायचे. कारण ते जर डिप्लॉइड असलं तर पुढं जाऊन ते काय करणार, मिओसिस करून त्यांचे जे काय हे असतात, काय म्हणतो आपण, ते त्यांचे जे काही प्रोजीन असतं ते तयार करू शकतील. कारण तुम्ही बघितलं असाल, जे मेगा मदरस्पोर आहे किंवा मदर मायक्रोस्पोर आहे किंवा मदर मेगास्पोर आहे, सगळ्यांचं प्लॉयडी काय आहे, 2n आहे. बघितलं असाल तर मी मायक्रोस्पोरोजेनेसिस मेगास्पोरमध्ये शिकवलं आहे तुम्हाला. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ते फ्युजन करायचं आहे, डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करायची. आणि ही कशाला अवॉइड करते, पॉलीएम्ब्रॉनी. ठीक आहे, पॉलीएम्ब्रॉनी होऊ देत
नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आणि एम्ब्रो डेव्हलपमेंट शिकवेन, म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस शिकवेन. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण तिथं त्याचं शंकेचं निरसन जरूर करूया बाळांनो. ठीक आहे. थँक्यू.